तुला ते जिमला तुला जायचं का जिमला वाळ्या काय बघायला लागला काय कसं बघायला कपडे वाटत नाही जिम होईल म्हणून. बघू इकडे का काय रे ते गाड्या विचार गाडी बघा नी अरे ते गाळा मोठा होईल ना पुन्हा पटेल इकडे तू आयफोनची नाम स्टिकर लागली ते आता दिसते ना आयफोन वाले पद्धतीने बनते कोणतं येते तुला खायचं कोणतं येते म्हणते हॅलो आता फक्त कुणी आलं नाही आपल्याकडे मटण इकडं असे आणलं बरं मी इकडे आलो मी होय. किशाला काय म्हणते काय म्हणते आतापासून एक बी राहणार आलं आज आपण मटण इकडं खायचं सगळं इकडेच पाहिजे रानामध्ये करून खावा म्हणलं तर सुकाने त्या दिवशी भाकरी काढून काय करू दे हॅलो घरात झाला का जरा झालं की गाडी घेऊन जा बरं तिकडे तोंडाला कधी गेलं की काप ना एकटीच खाय चार पाच गुड खालेत ना काय जे काय खाणं नाही अर्धी इकडे आम्ही आलोच ना खायला आता खाते मग टरबुजानं पोट भरून दे तिथं असं नाही मीठ थाली गेले इकडे कापणं म्हणे कातडे खाऊ होईल काय होईल रे ह्याला गाणं बदल र मला ते नवीन नाही का आलं त्याला आवाज येतो तसा भाई मला घ्यायला घ्यायला काय रे तू सकाळपासून कुठं होतास तुला लाज आहे का कुठं होतास तू सकाळपासून आणि त्यानं कांद्याची गुणी आणली घरी कांद्याचीच सगळं दिली ना कोणी दिली दिली काही समजून दिली कांची कोणी अक्क देत होता दोन एक एक थप्पी म्हणलं गाडी असली करायला कांद्याची बटाट्याची एक पण कांद्याची गाडी मोडली घरी काय मधलं पोटला पाहिजे बघू बघ दगड गोटा खेळले लहानपणी मी जास्त नाटक करू नको अरे प्रीतम अरे आपण जाऊ घरी ह्याला राहू दे हा घरी बाजूला पाहिजे हा घरी आज राहिलो इथे तुम्ही आम्ही जातो घरी हो आम्ही राहतो ना कधीची बैल बांधा पाठीला जरा अंधार पडला होता कवाची बांधली की चलो चंद्रबाचा उडी रास्ता भारी पडतोय हा असला भारी पडतोय घेत एखादं मीठ लावून काय तुम्हीच खा मीठ लावून काय हाय काय तर तुला खायची मला नाही जाऊ द्या दोघं वापरी दिली दिसतं मी तर जिमला जाताना लगेच पेटीमध्ये लसूण आहे तेवढं दी बरोबर एकला जाऊ अलीकडे पेटी अलीकडे कोपऱ्यात आहे बघ लसूण बघा बरं 2 लाख लावली चालेल ना पळाटे 3 लावले आणि त्या खाली लावले दुपून ठेवायला लागलं तू थांबणारच का जाणारच खरी जावं लाकडाची फळाची कुठं बरोबर झोपाय जागा नाही तिथं गावामध्ये तिथं पडा कुठे करू त्याला म्हणलं तुम्हाला जाऊ दे बरं का नाही ऐकलं त्याने ते थांब म्हणलं की थांबलंस तू नाही चावी द्याय नाही, चावीच द्याय नाही आणि आता गाडी डायरेक्ट काऊन केलीस ती तुमची डायरेक्ट गाडी ती बारकी गाडी मी नाही केली बरं का कोणी केली या चावी आहे ना हार पिल्याला कोण आणीन मी शेवट गाडी कोणी नेली चावी घरात नाही ती गाडी कशाला तशी करून ठेवू प्रीतम मी नाही काय ते केलं कोणी द्यायचं होतं? ते बरोबर करायची आणि चावी घालायची, हातात द्यायची. नवी गाडी नाही तर गाडी हातात देणार नाही आठचिनाच्या इकडे तिकडे झालं काही आता बरोबर बसलं तुला माहिती का नवी गाडी गाडी मानायसारखी नाही ही गाडी 25,000 कितीची घ्यायची होती काय ते नाही चौकट 15,000ची नाही आपली स्वस्त गेली का लय महाग गेली ती 15,000 मध्ये वाटलं का अजून दारी येते त्याला बारा सकट नाही ती नीती चौकट आहे. हा. थांब 2-4 दिवस ऐक की त्याने थांबून घेतलंय मी काम सोडून आलोय उद्या सकाळी 9:30 वाजता तिथं जायचंय मला वा वा आईनं काय नाही केलं तर हे भरं काम केलं ए भले या घरी तुला तुझी तुला राहते आमच्या ते केस वाटली त्या केस कांगोळीमध्ये नको आमच्या हात घालू. वाटाला काय ते एक दात ठेवडा नाही काय केस आहे गुडुळे केस बार कायली कमी हानी ते बार कायली धरलं आबाडात बाहेर काय करणार चला वा आता जातो फिराय पावडर आणलं
पतंजली बी आली. तुला का काय आणि तुला इकडे आम्ही रानात आणले का तुला द्यायला आणले काकडे नाही आणले काय तुम्ही बाजार करतात एका माझ्याकडे त्याच्यामध्ये काकडे आहेत ना तुझ्याकडे बाजार गेला म्हणजे अर्धी पैसे देईन काय अहो बाजार लई गरज नाही बाजाराला मानतो म्हणते 1000 रुपये 200 रुपये बाजार लई ह्या डाळी दुळीला 500 रुपये संपलं 9 रुपये टाक 200 रुपयात पिशवी उचलं ते सांग ना आपण काय नाही. बरं, तुला 1000 रुपये देते मी पुढच्या बाजारात तू आण बाजार अरे इझी 700-800 रुपये उरतात. असंच आहे बरं तुला बाजार चाळीस येत रुपये नाही सांगितले का? दोघाला आणला मी 1000 रुपयात बाजार. बरं 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 डाळी जुळे आणलेत कधी डाळी दुळी ह्या जा. अरे तसलं नसतं आपल्यामध्ये अरे, पाव असतं थांबा, ते. थांबा, थांबा. 2 तेलाचे पुढे 1 किलो चिकन आणायचं मी तरी 1.5 किलो आणते हा. 1 किलो चिकन आणायचं सांगा 1 किलो चिकन आणायचं 1 किलो चिकन 2 तेलाचे पुढे 2 तेलाचे पुढे हं. अर्धा किलो डाळ मटकीची एक दुसरी एक मटकी पुन्हा निर्व्याचा अर्धा किलोचाच पुढा आणि मी तर किलोच आणते पैसे उरले तर हा? हा. उरव. ए, थांब तेवढं सामान नाही, किराणा नाही, आहे की. दाखव. अजून आहे का थांब होय. काय? अरे बाबू ते 8000 रुपये सांग ना आबीने सांगितलं तेवढं 600 रुपये झालं काय आम्ही सामान सांगत राहिले की मग सांगणार 1 त्याला किलो पुढं 150 रुपये एक आहे. 300 चप्पल रुपये. घ्यायला 600 रुपयाला लागते 175 मी 150 घेतोय मी रोज आणणार माणूस आहे हो दमदार आता वाढले 2 दिवसात तेल आताच आणलं की मग आज आज वाढलंय 2 दिवसात आज आणलं कधी आज 2 पुढे आणलेत की नाही आज हा जस्ट 150 नाव रुपयात मग काय सांगायचं बरं थांब मी फोन पे दाखव फोन पे काय काय टाकलं काय काय फोन पे टाकलेलं मी बी दाखवते तुला किती टाकले तर हं. चल लाव हिशोब 2 किलो तेलाचं आहे पुढे झाले ना ते अर्धा 300. किलो ऐक अर्धा किलो मटकी ते असं अर्धा 50 किलो होय. अर्धा किलो ती लाल डाळ झाले ते 400 हा ती पुन्हा दुसरी अर्धी आणली ती पिवळी एवढे मग 500 धरा ते आता वरी काय असते ते आणि 2 पाचशे किलो झाले. साखर 2 किलो साखर 500 50 धर हा. 100 600 झाले हा 600 हा हं. पुन्हा निरमा अर्धा किलोचा एक मोठा 80 ला आणलाय हा मोठा 80 ला आणलाय ते कितीला बसेल मग 40 ला 40 39 ला बसतो मग किती किती बघा 640 झाले हा शॅम्पूच्या पुड्या 10 हा 10 नाहीत आणल्या 19 आणल्या तुझा हिशेब नको सांगू काय काय आणायचं ते सांग आम्हाला तू आणलेला हिशेब मग आम्ही काय ते बसव का राखीत ते नाही ते आम्हाला 1000 द्यायला त्याचा हिशेब मी ते सांगायला म्हणलं काय 100 रुपयाचं माळ किलो त्यामध्ये पिशवी भरती का नाही गत्तच आपण असल्या बाजारला 100 रुपयाच्या माळवर गत्तच पिशवी गच्चच झाली पाहिजे संध्याकाळी जात गुत्त्याशिवाय नाही, गुत्त्या नाही. घ्यायचं ठोकत फक्त 5 जण संघ लागतात घ्यायला 5 जण घ्यावं राऊंड लागतं. फिगर मध्ये घ्यायचं हा, round figure कसं मध्ये. नव्हे, कसं नव्हे आणायचं? नाही नाही ओरिजिनल माल तू जर म्हणलीस का 20 रुपये राऊंड किलो फिगर मध्ये 5 जण घेणार आहेत 5 किलो काय लावायचा भाव सांगा अरे कसं माहिती का एकच समजा एका जागा बघायचं ते समजा समजांनी एकदाच घ्यायचं किलो किलो एकाच जागेवर 5 जण घ्यायचे Round कुटुंबी figure मध्ये. काय द्या फिल्या सगळे गोळा करायचे आणि बाजूला चालायचं. एक जण म्हणला आमच्याकडे 20 नाही असली किलो लगे माझा 5 किलो घ्यायचं आम्हाला आधी सांगायचं ना एक वायला घ्यायचं म्हणून आणि नुसतं म्हणायचं 5 किलो घ्यायचे नाही, दीड काय लावायला? हजार झालाय. 1000 रुपये गुंडवून आणला असता आपण डाळी दुळीला पैसा लागतो बाकी बाकी काय आणणार? ते विषय किराणा सामानाला पैसा लागतोय 2 बाजार 400 किलो रुपये मध्ये या? बाजाराची पिशवी तुझं काय आता राहिले एक बिस्किटचा पुडा आणलाय मोठा 100 गावाला नाही नाही अंकुशाचा माझा बाजार आणतो मी 2 बाजार आणतो. पतंजली एक पुडा मी आणलाय. डाळ आणल्या 400 रुपयात गट कपडे करून 30 रुपये सर आणले बरं का सामान ते माळव फिळव तुम्ही जे डाळी बिळी नाही बी आणल्या नुसतं 1 किलो तेल आणलं शेंगदाणा 1 किलो आणला त्याला 400 गेले लई मग असं आबाळा का तोंड झालं म्हणलं आता नाही काय घ्यायचं. त्यात निर्मा आला की मग 500 गेले. लगेच त्या म्हणतोय 1000 रुपयात बाजार नाही म्हणतो पुन्हा लगेच दादाला फोन लावला पैसे संपले 400 आईने दिले बरं का आईला कुठं तरी जायचं होतं साड्या डाळी जुळे एवढे आणायच्यात नाही एक दिवशी 1700 रुपये दिले गेलोय 200 मध्ये बाजारात उचलाय नाही काहीच नाही खाया पियाला घेतलं 100-200 असे 400 रुपये गेले खायला मी लुजले मटक जिलेबी नियन लुजले मटक आणलं होतं भजे चिवडा बिवडा म्हणलं आज बनवून बिनवून घेणार बरं का आजच फक्त बाजार महाग होता लई. फोन लावला म्हणलं आई झाला बाजार काय काय घेतलं म्हणलं हे तांबाटी असे सांगितले आईला आई म्हणली डाळी दुळी म्हणलं ते नाही राव घेतलं जा म्हणली तिथं सांगितल्या डाळी बिळी 1230 रुपये झाले अजून एक घे म्हणली अजून काहीतरी त्यात 300 गेले वा म्हणलं भिकारी भिकारी त्याला वाटलं बाजार झाला की